नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जे जॉब बद्दल माहिती सांगणार आहोत, तर हा इन्फोसिस मध्ये आहे. आणि तुम्हाला पण माहितीच असेल किंवा तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पण पाहिलेच असतील. तर इन्फोसिस मध्ये पहा, खूप मोठ्या प्रमाणात ड्राईव्ह ऑलरेडी होऊन गेलेला आहे. तर ही असं समजून घ्या की हा लास्ट चान्स आहे तुमच्यासाठी. तर तशीच तुम्ही स्वतः तयारी करा आणि त्याच उद्देशाने तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. तर इन्फोसिस मध्ये पहा, गेल्या 2 ते 3 महिन्यापासून कंटिन्यू ड्राईव्ह सुरू आहेत. आणि ऑल ओव्हर जे ड्राईव्ह आहेत पुणे लोकेशनसाठी आहेत किंवा जे पण हैदराबादला सुरू आहेत, बँगलोरला सुरू आहेत. तर हे टोटल आयटी रिक्रुटमेंट चालू आहे पहा. त्याच्यामुळे ऑलमोस्ट त्यांचं जे रिक्रुटमेंट आहे हे आता संपत आलेलं आहे. हे लास्ट चान्स आहे पहा. त्याच्यामुळे ज्यांनी अजून इंटरव्ह्यूला तुम्ही गेले नसतील तर या संधीचा उपयोग करून घ्या आणि तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. या व्हिडिओमध्ये आपण कशी तयारी करायची आहे किंवा कुठल्या लोकेशनसाठी इंटरव्ह्यू आहेत, काय काय जॉब डिस्क्रिप्शन बद्दल बोलणार आहोत. ठीक आहे. त्यासोबतच इन्फोसिस मध्ये तुम्ही जॉब कशा प्रकारे मिळवू शकता, म्हणजे ड्राईव्ह नसताना तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला जाऊ शकता हेही माहिती सांगणारच आहोत. ठीक आहे. पाठीमागचा जो व्हिडिओ होता हा तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये सांगत चला. सगळ्या कमेंट्स मी रीड आउट केलेल्याच आहेत. ठीक आहे. तर इन्फोसिस मध्ये हा जो ड्राईव्ह आहे, ठीक आहे, हा पण आयटी साठी ड्राईव्ह आहे बा. जे पण सर्व्हिस डेस्क आहे किंवा टेक्निकल सपोर्ट आहे, व्हॉइस साठी जे रिक्रुटमेंट असणार आहे हे याच्यामध्ये असणार आहे पहा. हा जो ड्राईव्ह आहे हा पुणे लोकेशन साठी आहे. ऍड्रेस जो आहे हा पुणे हिंजवडी फेज 1 या ठिकाणचा ऍड्रेस आहे पहा. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं पहा की इन्फोसिस मध्ये तुम्ही जॉब मिळवण्यासाठी काय काय करू शकता. तर त्यांचे 2 लोकेशन आहेत पहा. म्हणजे पुण्यामध्ये फेज 1 आणि फेज 2 मध्ये पण आहेत. पण संगमवाडीला त्यांचं जे सेंटर आहे ते रिक्रुटमेंट सेंटर आहे पहा इन्फोसिसचं. इथं कंटिन्युअस तिथं ड्राईव्ह सुरू असतात. जर इनकेस म्हणजे जर तुम्ही तिथं वॉक इन गेलात तर तिथं दर डेला म्हणजे प्रत्येक दिवशी हा वेगवेगळ्या प्रकारचा ड्राईव्ह सुरू असतो. तुम्ही एकदा वॉक इन तिथं जाऊन इन्क्वायरी करू शकता की तुम्ही ज्या दिवशी गेलात त्या दिवशी कुठला ड्राईव्ह आहे किंवा तेही जे पर्सन आहेत तेही तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकतील की कुठल्या दिवशी कुठल्या गोष्टीसाठी जे ड्राईव्ह आहे किंवा इंटरव्ह्यू होणार आहेत. तुम्ही ऍज अ फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स जरी असाल तरी संगमवाडीचे जे लोकेशन आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये मी देईल. ठीक आहे. किंवा तुम्ही गुगल मॅपला जरी सर्च केलं तर तुम्हाला इझिली ते भेटून जाईल पहा. त्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता. आता फेज 1 मध्ये हा जो ड्राईव्ह चाललेला आहे, आता याच्याविषयी माहिती सांगतो. तर जसं मी सांगितलं सर्व्हिस डेस्क किंवा टेक्निकल सपोर्ट, व्हॉइस सपोर्टसाठी हा ड्राईव्ह असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सोबत काय काय डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं एक अपडेटेड रिझ्यूम पाहिजे. तुमचे जे गव्हर्नमेंट आयडी प्रूफ आहेत सिक्युरिटी चेकसाठी ते पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी ऍड ऑन केलेलं आहे पहा, जे तुम्ही कोरोनाचा डोस घेतलेला आहे. ठीक आहे. जे तुम्ही लस घेतलेली आहे त्याचं सर्टिफिकेट पण हवंय किंवा एक फोटो वगैरे असला तरी चालणार आहे पहा. तेही त्यांनी मेंडेटरी केलेलं आहे. मास्क मेंडेटरी आहे. तुमच्या सोबत लॅपटॉप नसला पाहिजे, कुठलाही कॅमेरा नसला पाहिजे पहा. लॅपटॉप आणूच नका, त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे. ठीक आहे. फोटोकॉपी पाहिजे. जे तुमचे डॉक्युमेंट्स असणार आहेत हे ओरिजिनल कॉपी सोबत ठेवा. ठीक आहे. आणि मास्क कंपल्सरी आहे. लॅपटॉप वगैरे सोबत कॅरी करू नका. ठीक आहे. आता जॉब डिस्क्रिप्शन बद्दल माहिती सांगूया आणि कुठल्या डेटला तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे याविषयी पण आता आपण माहिती घेऊया. तर जॉब डिस्क्रिप्शन मध्ये काय काय आहे पहा. त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला सांगितलं की याच्यासाठी पहा स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल असायला हवं. आता काय काय सांगितलं त्यांनी ते समजून घ्या. त्या ठिकाणी ऍड्रेस तर मी एकदा पूर्ण रीड आउट करतो पहा. प्लॉट नंबर 1 पुणे फेज 1 बिल्डिंग 1 हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क, ग्राउंड फ्लोर, तालुका मुळशी, पुणे, महाराष्ट्र. एज्युकेशन काय काय डिटेल पाहिजे पहा. क्वालिफिकेशन काय काय असलं पाहिजे. बीएससी, बीसीएस, बीसीए, बीटेक किंवा बी कॉम्प्युटर सायन्स हे तुमचं एज्युकेशनल असणार. 24/7 शिफ्ट आहे बा. मेंडेटरी आहे. शिफ्ट जे असणार आहे 24/7 आहे. टोटल ज्या ओपनिंग आहेत या 100 आहेत. तुमचं स्किल कशामध्ये पाहिजे पहा किंवा काय काय स्किल त्यांना रिक्वायर्ड आहे. कस्टमर सपोर्ट, सर्व्हिस डेस्क, टेक्निकल सपोर्ट किंवा इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस मधला जर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड आहे पहा. आता जॉब डिस्क्रिप्शन त्यांनी काय काय सांगितलं हे समजून घ्या. जसं मी ऑलरेडी हे केलेलं आहे पहा की स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स असायला हवं. त्याच्यानंतर त्यांनी काय दिलेलं आहे, वर्क एक्सपिरियन्स ऑन एक्सचेंज ऑनलाईन प्रोटेक्शन अँड
0365 admin center is mandatory. Experience on ServiceNow or Remedy or Control-M or similar ticketing tool with knowledge on ticket priority severity. Knowledge on service request and incident, and should be able to communicate the difference between service request and incident. Knowledge of incident management life cycle किंवा अवेअर ऑफ करंट रोल SLA मॅट्रिक्स हँडल. जसं मी सांगितलं 24/7 शिफ्ट असणार आहे बा. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की वर्क फ्रॉम ऑफिस जे आहे तर हे मेंडेटरी असणार आहे. तुम्हाला हायब्रिड किंवा वर्क फ्रॉम होम याचं ऑप्शनच नाही. म्हणजे कंटिन्यू पण तुमचं वर्किंग असणार आहे, वर्क फ्रॉम ऑफिस असणार आहे. वर्क फ्रॉम होम आणि हायब्रिड मोड हा अवेलेबल नाहीये असं त्यांनी सांगितलंय. लोकेशन तुमच्या लक्षात आलं असेल, पुणे लोकेशन आहे. कॉन्टॅक्ट पर्सन कोण आहे तर तुम्हाला दिलीप यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. याचा जो इंटरव्ह्यूचा टायमिंग असणार आहे हा आहे पहा 10 AM to 2 PM असा राहणार आहे. आणि जे तुम्हाला इंटरव्ह्यूला यायची जी डेट आहे तर ते डेट असणार आहे पहा 29 मे. ठीक आहे, तर या डेटला तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे. आणि याच्यासाठी एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी हा ड्राईव्ह चालणार आहे 1 ते 4 वर्ष. ज्या पण कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे ते कॅन्डिडेट येऊ शकतात. ठीक आहे, टेक्निकल सपोर्ट, व्हॉइस सपोर्ट याच्यासाठी किंवा कस्टमर सर्व्हिस किंवा इंटरनॅशनल व्हॉइस मध्ये ज्यांना एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे, मिनिमम 1 year एक्सपिरियन्स ज्यांना आहे असे कॅन्डिडेट येऊ शकतात. त्यांनी आणखी एक गोष्ट म्हणजे मेन्शन केलेली आहे पहा रिक्रुटमेंट कडून आलेली आहे आपल्याला याच्या रिक्रुटमेंट कडून की यासाठी पहा एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी हा ड्राईव्ह असणार आहे. पण तुम्ही ऍज अ फ्रेशर यासाठी येऊ शकता. ठीक आहे, एज्युकेशनल डिटेल मी ऑलरेडी तुम्हाला मेन्शन केलेलीच आहे. पण त्यांनी एक टर्म्स अँड कंडिशन अशी आहे की तुमचं जे इंग्लिश कम्युनिकेशन आहे हे त्यांना फ्लुएंट हवं आहे. तरच तुम्ही पहा ऍज अ फ्रेशर येऊ शकता. कारण सर्व्हिस डेस्कचा जो जॉब आहे किंवा टेक्निकल सपोर्टचा जो जॉब आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी कम्युनिकेशन स्किल चेक केलं जातं. हा ड्राईव्ह टोटली एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी आहे. तरी जर तुम्ही येण्यासाठी एलिजिबल असाल किंवा इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला एकच कंडिशन आहे बा, तुमचं कम्युनिकेशन स्किल हे खूप स्ट्रॉंग असायला हवं. अदरवाईज जे तुमचं स्क्रीनिंग आहे HR स्क्रीनिंग याच्यामधूनच तुम्ही आउट ऑफ इंटरव्ह्यू होतात. आणि मग तुम्ही एकदा इन्फोसिसची पॉलिसी तुम्ही एकदा आउट झाला की तुम्ही परत 3 महिने इंटरव्ह्यूला येऊ शकत नाही. त्याच्यामुळं स्वतः प्रॅक्टिस करा. जे पण एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी अजून वेळ आहे पहा. स्वतः प्रिपरेशन करा, रिझ्यूम व्यवस्थित अपडेट करा, एक्सपिरियन्स मेन्शन करा. तुम्हाला जॉब डिस्क्रिप्शन व्यवस्थित समजलंच असेल. तुम्हाला त्या रिलेटेड रिलेव्हंट एक्सपिरियन्स असाल तर यू कॅन पार्टिसिपेट इन अन इंटरव्ह्यू. ठीक आहे, अजूनही तुमचे काही क्वेश्चन्स असतील किंवा सजेशन्स असतील ते मला कमेंटमध्ये विचारत चला. तुम्हाला माहिती मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा आपला प्रयत्न हा आहेच. किंवा तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ जर गो थ्रू केले तर आपण प्रत्येक कमेंटला हे आन्सर केलेलंच आहे. नेक्स्ट येणारा व्हिडिओ हा पण खूप महत्वपूर्ण असणार आहे पहा. कारण त्याच्यामध्ये आपण जावा डेव्हलपर, फ्रेशर, इन्शुरन्स, बॅक ऑफिस, व्हॉइस आणि डोमेस्टिक, कारण आपण खूप साऱ्या दिवसापासून पहा फक्त MNC साठीच रिक्रुटमेंट शेअर करत आहोत. तर ज्या कॅन्डिडेटमध्ये कम्युनिकेशन स्किलचा गॅप आहे किंवा ज्यांना इंग्लिश कम्युनिकेट करता येत नाही अशांना डोमेस्टिक मध्ये पण आपण रिक्रुटमेंट शेअर करणार आहोत. तर येणारा व्हिडिओ पण नक्की पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.